आपण जेव्हा लसीकरणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त एक इंजेक्शन येतं, बरोबर? पण खरं तर ही गोष्ट त्याहून खूप मोठी आहे. ही आपल्या प्राण्यांना आजारांपासून वाचवण्यासाठी आखलेली एक सक्रिय योजना आहे. एक काळजीपूर्वक तयार केलेली आरोग्य दिनदर्शिका. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच दिनदर्शिकेबद्दल जाणून घेणार आहोत. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? कारण आपले प्राणी अशा अनेक रोगांना बळी पडू शकतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. आणि म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला एका ठोस, विचारपूर्वक बनवलेल्या योजनेची गरज असते. तर याच प्रश्नाचं उत्तर दडलंय एका काळजीपूर्वक नियोजित आरोग्य दिनदर्शिकेमध्ये. आता आरोग्य दिनदर्शिका म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपल्या पाळीव प्राण्याचं एक लसीकरण वेळापत्रक असतं ना, अगदी तसंच, पण जरा मोठ्या आणि व्यापक स्तरावर. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या उदाहरणाने. पोल्ट्री. कोंबड्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक तर अक्षरशः वेळेच्या विरोधात लावलेली एक शर्यतच असते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे बघा, एका व्यावसायिक ब्रॉयलर कोंबडीचं संपूर्ण लसीकरण वेळापत्रक फक्त 29 दिवसांत बसतं. आश्चर्याची गोष्ट आहे ना, म्हणजे जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच मारेक रोगाच्या लसीने सुरुवात होते आणि महिना संपायच्या आत सगळं काही पूर्ण. किती कमी वेळात हे सगळं नियोजन करावं लागतं. तर यातून काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संरक्षण पहिल्या दिवसापासून सुरू होतं. संपूर्ण लक्ष हे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यावर असतं. आणि हे सगळं एका महिन्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण होतं, कारण उद्देशच मुळी कळपाचं आरोग्य वेगाने सुरक्षित करणं हा असतो. आता ब्रॉयलरच्या अगदी उलट चित्र बघूया, ब्रीडर कळपाचं. इथलं वेळापत्रक तब्बल 28 आठवड्यांपर्यंत चालतं आणि यात RD म्हणजे राणीखेत रोग आणि IB सारख्या आजारांसाठी अनेक बूस्टर डोस पण द्यावे लागतात. आता प्रश्न पडतो की इतका फरक का? याचं कारण सोपं आहे. ब्रीडर पक्ष्यांचं आयुष्य खूप जास्त असतं आणि त्यांची भूमिकाही वेगळी असते. त्यांना त्यांच्या संपूर्ण उत्पादक आयुष्यात संरक्षण देणं गरजेचं असतं. म्हणूनच त्यांच्यासाठी ही एक दीर्घकालीन, सखोल योजना तयार केलेली असते. बरोबर. आत्तापर्यंत आपण त्या प्राण्यांबद्दल बोललो जे काही आठवडे जगतात, पण त्यांचं काय जे वर्षानुवर्ष जगतात? चला आता पोल्ट्रीकडून मोठ्या पशुधनाकडे वळूया आणि पाहूया की तिथं गोष्टी कशा बदलतात. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत पशुधनाचे लसीकरणावर. इथे उद्देश फक्त एका प्राण्यापुरता मर्यादित नसतो, तर संपूर्ण कळपाचं आरोग्य आणि त्यांचं दीर्घायुष्य जपण्याचा असतो. गुरांमध्ये आणि म्हशींमध्ये गोष्ट थोडी वेगळी आहे. कोंबड्यांसारखं पहिल्या दिवशी लसीकरण सुरू होत नाही, तर साधारणपणे 2 ते 3 महिन्यांचं वय झाल्यावर सुरू होतं. आणि यात नियमित म्हणजे वार्षिक किंवा 6माही बूस्टर डोसवर जास्त भर दिलेला दिसतो. यामागचा तर्क अगदी सरळ आहे. गुरांचं आयुष्य जास्त असतं, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच लसीकरण थोडं उशिरा सुरू होतं आणि नियमित बूस्टर डोस देऊन ती प्रतिकारशक्ती कायम ठेवली जाते. आणि इथेच एक खूप महत्त्वाची संकल्पना समोर येते, रोगप्रतिकारशक्तीचा कालावधी. म्हणजे लस किती काळ संरक्षण देते हे प्रत्येक लसीसाठी वेगळं असतं. उदाहरणार्थ, मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये FMDची लस फक्त 4 महिने संरक्षण देते, तर PPRची लस चक्क 2 वर्षांपर्यंत संरक्षण देऊ शकते. केवढा फरक आहे बघा. चला आता आपल्या सगळ्यांच्या अगदीच जवळच्या विषयावर येऊया, आपले पाळीव प्राणी. त्यांच्या लसीकरणाकडे आपण एका वैयक्तिक संरक्षण योजनेसारखं बघू शकतो, जी त्यांच्या आयुष्यभराच्या आरोग्यासाठी तयार केलेली असते. कुत्र्याच्या पिलाचं वेळापत्रक पाहिलं तर लक्षात येतं की सगळा भर सुरुवातीच्या काळातच असतो. 6व्या, 8व्या, 10व्या आणि 12व्या आठवड्यात लसींचा एक समूहच दिला जातो. याचं कारण म्हणजे लहानपणी ती पिल्लं सर्वात जास्त असुरक्षित असतात आणि त्याचवेळी त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करणं खूप गरजेचं असतं. हे सगळं अगदी सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. बघा, साधारण 6 ते 8 आठवड्यांच्या आसपास मुख्य लसी सुरू होतात. मग दर 2 ते 4 आठवड्यांनी बूस्टर डोस दिले जातात. 3 महिन्यांचं झाल्यावर रेबीजची लस दिली जाते आणि यानंतर मग वार्षिक बूस्टर डोसचं वेळापत्रक सुरू होतं. अगदी सोपी आणि प्रभावी योजना आहे. मांजरींच्या बाबतीतही साधारणपणे असंच तत्त्व वापरलं जातं. लसीकरण 8व्या आठवड्यापासून सुरू होतं आणि मग वार्षिक बूस्टर डोसकडे जातं. यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित होतं की लहानपणीच लसीकरण करणं आणि आयुष्यभर वैयक्तिक काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळी वेळापत्रकं पाहिली, कोंबडी, गुरं, कुत्रे, मांजरं. तर आता आपण ह्या माहिती सत्राच्या गाभ्याकडे आलो आहोत. ही सगळी वेळापत्रकं इतकी वेगवेगळी का असतात यामागचं तत्त्व समजून घेऊया. ही स्लाईड तर सगळं काही एका क्षणात स्पष्ट करते.
एका बाजूला आहे व्यावसायिक ब्रॉयलर, ज्याचं आयुष्य जेमतेम 40 दिवसांचं, आणि दुसऱ्या बाजूला आहे पाळीव मांजर, जी 15 वर्षांपेक्षा जास्त जगते. एकाचं ध्येय आहे संपूर्ण कळपाचं आरोग्य, तर दुसऱ्याचं वैयक्तिक आरोग्य. म्हणूनच एकाचं वेळापत्रक अगदी कमी वेळेत सुरुवातीच्या जीवनावर लक्ष केंद्रित करणारं आहे, तर दुसऱ्याचं आरामात दीर्घकाळ चालणारं. तर थोडक्यात सांगायचं तर लसीकरण वेळापत्रक ठरवताना पशुवैद्य अनेक गोष्टी विचारात घेतात. प्राण्याचं आयुर्मान किती आहे, लसीकरणाचा उद्देश काय आहे, कळपाचं आरोग्य की वैयक्तिक आरोग्य, विशिष्ट रोगांचा धोका किती आहे, लस किती काळ टिकणार आहे, आणि त्या प्राण्याची भूमिका काय आहे, तो पाळीव आहे की उत्पादनासाठी आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे जे तक्ते आपण पाहिले हे तज्ज्ञांनी सुचवलेले मार्गदर्शक नकाशे आहेत, पण कोणत्याही प्राण्याच्या विशिष्ट गरजा काय आहेत हे ठरवणारे अंतिम अधिकारी फक्त पशुवैद्यच असतात. म्हणूनच शेवटी हे वेळापत्रक पाठ करण्यापेक्षा त्यामागचं तत्त्व समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. ते तत्त्व म्हणजे प्रत्येक प्राण्याची गरज वेगळी असते आणि त्यांच्यासाठी तयार केलेली काळजीची योजनाही अगदी वेगळी असते. आणि जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा, आपल्या प्राण्याची संरक्षण योजना अद्ययावत आहे का? हा प्रश्न आपल्याला आपल्या प्राण्यांबद्दल विचार करायला लावतो आणि पुन्हा एकदा पशुवैद्याचा सल्ला घेण्याची आठवण करून देतो. कारण शेवटी त्यांचं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे.